नमस्कार. लोकमत डिजिटल न्यूजच्या न्यूज पॉइंट आठवड्याची बातमी या नव्या कोऱ्या कार्यक्रमात आपलं स्वागत. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये भूकंप घडतायत, अनपेक्षित घडामोडी घडतायत. आता तर या घडामोडी दररोज घडतायत आणि जनतेला नेमकं काय घडतंय तेच कळत नाहीये. या घडामोडींचा नेमका अर्थ काय आहे तो आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. या घडामोडींचं विश्लेषण करणार आहेत लोकमत डिजिटल न्यूजचे संपादक आशिष जाधव. हा कार्यक्रम न्यूज पॉइंट आठवड्याची बातमी हा सचिन जोशी जे लोकमत डिजिटल न्यूजचे न्यूज एडिटर आहेत त्यांचा आहे. मी त्यामध्ये विश्लेषक म्हणून सहभागी होतोय. सचिन, हा तुझा कार्यक्रम आहे. यस, नक्कीच वेगवेगळ्या घडामोडी आहेत. त्या घडामोडी जशा दिसतात नेमका त्यांचा त्यामागचा अर्थ काय असतो तो आपण दर आठवड्याला समजून घेणार आहोत. आणि याच दृष्टीने या आठवड्यात ज्या घडामोडी घडल्यात त्यातल्या 5 महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्यांनी हा आठवडा गाजवलेला आहे. त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. त्यातल्या सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो आहे अंधेरी पूर्वमधली जी विधानसभा पोटनिवडणूक आहे ती गाजलेली आहे. इथे मशाल विरुद्ध ढाल तलवार असा संघर्ष होईल असं वाटलं होतं, पण शिंदेंची जी ढाल तलवार आहे ती भिंतीवरच राहिली आहे. कारण इथे कमळ उतरलेला आहे या निवडणुकीमध्ये. पण मग कमळ फुलणार का हाच प्रश्न आहे. खरं आहे, कमळ फुलणार का हा प्रश्न आहे आणि ती सगळ्यांचीच लिटमस टेस्ट देखील ठरणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीची मोठी निवडणूक आहे. शिंदे आणि ठाकरेंमधलं जे वाद आहे त्यातनं पक्ष फुटल्यानंतरची ही पहिली मोठी निवडणूक होते, त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुसरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आता थेट भाजप विरुद्ध ठाकरेंची सेना शिवसेना असा संघर्ष रंगणार आहे. तर या सगळ्या दोन्ही घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून काही घडामोडी घडल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेचे नेते अनिल परब आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती आपण बघूया आणि त्यानंतर आपण या घडामोडींचं विश्लेषण जाणून घेणार आहोत. त्या दिवशी सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानायला मी उद्धव साहेबांना विनंती करीन की त्यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानावे. आणि म्हणून आपण ज्या शांतपणे इथे आला, आजचा हा जो अर्ज भरण्याचा कार्यक्रम आहे तो झालेला आहे. आम्हाला काही कारणास्तव थोडा वेळ आम्हाला आतमध्ये थांबावं लागेल. आपण जास्त वेळ थांबू नये म्हणून आम्ही बाहेर आलेलो आहोत. आपण एक काम करा, जसे आलात तसे शांतपणे आपल्या घरी जा. ही निवडणूक अतिशय संयमाची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे कुठलाही आपला संयम तुटणार नाही याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्या. धन्यवाद. असं अनेक वेळा झालं आहे की त्या परिवाराला नेहमी सिंपॅथी मिळत असतं, पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेजींनी मशाल घेतली आहे आणि त्या मशालीच्या माध्यमातून आपण जर इतिहास बघितला मागच्या 2.5 वर्षाचा, त्या मशालीच्या मागे काय आहे तर 2.5 वर्षात जी काही कृती उद्धव ठाकरेची आहे ती काँग्रेससोबत आहे. वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत त्यांची कृती आहे आणि युती आहे. त्यामुळं त्यांची मशाल हे काँग्रेसच्या हाती आहे, पंजाच्या हाती आहे. दुसरीकडे त्यांचे जे हात आहे मशाल पकडण्याचा, एक घडी बांधलेली आहे, ती पवार साहेबांची घडी बांधली आहे त्यांनी. आणि त्यामुळे घडी आहे, पंजा आहे आणि अशा विचाराशी उद्धव ठाकरेजी गेल्यामुळं हिंदुत्ववादी जो कार्यकर्ता आहे तो कधी पंजा आणि घडी यांच्या हातात मशाल बघितली तर कधी तो हिंदुत्ववादी विचाराचा नसणार आहे, तो मतदान करणार नाही. आणि आता त्या मशालीवर तेल टाकतात शरद पवार साहेब. आणि त्यामुळे ही मशाल किती त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केला, किती उडवण्याचा प्रयत्न केला, किती त्या मशालीमध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न केला, तरी भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना जी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आहे, आमचे दोघंही आम्ही ही मशाल विझवल्याशिवाय राहणार नाही. आणि पंजा आणि घडी सोबत गेलेले उद्धव ठाकरेचा विचार जो आहे तो विचार आम्ही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही. आपण बघितलं की शिवसेनेची जी मशाल आहे त्या मशालीला राष्ट्रवादी तेल घालतंय, पण त्याचा फायदा होणार नाही असा दावा बावनकुळे करतायत. तर अनिल परब म्हणतायत की जे कार्यकर्त्यांनी प्रेम दाखवलंय ते प्रेम उद्धव ठाकरे जाणून आहेत आणि याची परतफेड नक्कीच केली जाईल आणि विजयाच्या रूपाने इथे शिवसेना पुन्हा उभी राहील असा दावा त्यांनी केलेला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पहिला प्रश्न मला या निमित्ताने विचारायचा आहे की अंधेरीमधली जी विधानसभा पोटनिवडणूक आहे ही आता केवळ मुंबईच्या किंवा शिवसेनेच्या नाही तर देशाच्या देखील इंटरेस्टचा विषय कशी झालेली आहे. सचिन, एक गोष्ट लक्षात घे की आत्ता गेल्या 3 महिन्यांपासून राज्यामध्ये जो सत्ता संघर्ष झाला त्यातनं जो सत्ता बदल झाला, एक पब्लिक सेंटिमेंट्स हा जो प्रकार आहे ना
तो अजून कोणी जज केलेला नाही. आणि नेमकी त्याच वेळेस ही अंधेरी पूर्वची विधानसभा पोटनिवडणूक होते. ती सुद्धा शिवसेनेचा म्हणजे आधीच्या शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही निवडणूक लागली. बरोबर. त्यात सुद्धा रमेश लटके यांच्याच विधवा पत्नी ऋतुजा लटके या ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत. पुन्हा मागच्या वेळेस लटकेंच्या विरोधात म्हणजे युतीत त्यांनी 2019ला निवडणूक लढल्यानंतरही भाजपचे मुरजी पटेल यांनी बंडखोरी केली होती. तेव्हा रमेश लटके यांना 46% मतं मिळाली. रमेश लटकेंना मुरजी पटेलना 31% मतं मिळाली. मग आता 31% मतं त्यांना मिळाली आहे आणि रमेश लटकेंच्या विधवा पत्नी ह्या रिंगणात आहेत उमेदवार म्हणून. मग तिथे मुरजी पटेल हे उमेदवार तर हवेच, पण ते भाजपकडनं हवेत की ढाल तलवार म्हणून शिंदे गटाकडनं हवेत, याची नेपथ्य रचना केली गेली. आणि मग त्यातनं हा प्रकार पुढे आला की ऋतुजा लटके ज्या त्या महापालिका सेवेमध्ये कार्यरत होत्या त्यांचा राजीनामाच मंजूर करायचा नाही नोकरीचा, पण ते प्रकरण हायकोर्टापर्यंत गेलं आणि आता अखेर ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यासुद्धा मशाल चिन्हावरती निवडणूक लढतायत. त्यांच्या विरोधात कमळ चिन्ह घेऊन मुरजी पटेल यांनीही उमेदवारी अर्ज भरलेला आहे. म्हणजे सामना हा स्पष्ट झालेला आहे अंधेरी पूर्वमध्ये मशाल विरुद्ध कमळ. पण यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो राजकीय पक्ष आहे किंवा ठाकरे गट आहे त्याच्यासाठी आव्हान असं काही उरलेलं नाही आहे. एक तर सेंटिमेंट्सचा विचार केला तर सिंपथी वेव्ह असेल तर ती दिसेल, ती किती आहे हे सुद्धा कळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे आपण लिटमस टेस्ट असं या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीला म्हणतो ती मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा ॲडव्हान्टेज असा आहे की त्यांना त्यांचं जे निवडणूक चिन्ह आहे मशाल ते लोकांपर्यंत नेता येत आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी 2,72,000 इतके मतदार या अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये आहेत. त्यांच्यापर्यंत मशाल हे शिवसैनिक जे ठाकरे गटाचे आहेत ते घेऊन जातील. सांगायचं तात्पर्य असं आहे सचिन की या निवडणुकीमध्ये मशाल हे जे चिन्ह आहे हेच कदाचित उद्या जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये खटला प्रलंबित आहे, जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगानं काहीही निर्णय घेतला तर दोन्ही बाजूकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात कदाचित सुप्रीम कोर्ट गाठलं जाईल, तिथं आव्हान दिलं जाईल. म्हणजे मशाल हे चिन्ह मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही ठाकरे गटाकडं कायम राहील अशी शक्यता दाट दिसते. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. महत्वाचा मुद्दा आहे की मशाल जी आहे ती कदाचित उद्धव ठाकरेंना पुढच्या निवडणुकीला मिळू शकते. मुद्दा इथे असा येतोय की ढाल तलवारीसाठी शिंदे गटाने घाई केली. पोटनिवडणूक आहे, आम्हाला ढाल तलवार हवी. पण या ढाल तलवारीमध्ये मिळाल्यानंतरही या निवडणुकीत शिंदे गटाने उमेदवार दिलेला नाही. हाच युक्तिवाद शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंतर्फे निवडणूक आयोगापुढे केला गेला होता की इथे तर भाजप लढणार आहे, मग शिंदे गट का करते. ही खेळी काय होती? 2-3 गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. मध्यंतरी लोकमतचे अवॉर्ड्स होते आणि तेव्हा भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांबरोबर मी चर्चा केली. ते असं म्हणाले की आमच्यामध्ये सुद्धा हा विचार होत आहे म्हणजे भाजपच्या कोअर टीममध्ये की अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये जिथे दिवंगत रमेश लटके यांच्या पश्चात ती निवडणूक होते आहे, त्यांची विधवा पत्नी उमेदवार आहे, तर साहजिकच सहानुभूती जी आहे ती ऋतुजा लटके आणि ऋतुजा लटके यांच्या माध्यमातून ठाकरे गटाकडे आहे. मग अशा वेळी जेव्हा आपल्याला मुंबई महापालिका सर्वतोपरी महत्वाची आहे, तिथली निवडणूक महत्वाची आहे आणि ती सुद्धा 3-4 महिन्याच्या अवधीनं होते आहे, अशा वेळी आपलं जे राष्ट्रीय पक्ष म्हणून कमळ चिन्ह जे आहे भाजपचं ते या अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये मशालच्या समोर आणायचं का हा विचार झाला. ही जोखीम किंवा रिस्क आपण का घ्यायची? आत्ताच कमळाला इथं इंट्रोड्यूस का करायचं? जरी आपल्याकडे उमेदवार आहे तरी शिंदे गटाला ढाल तलवार आता मिळालेली आहे. प्लस शिंदे गट ढाल तलवार आणि पुढे धनुष्यबाणाची मागणी करत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लढत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर अजूनही सुनावण्या होणार आहेत कारण त्याला आव्हान दिलं गेलेलं आहे ठाकरे गटाकडनं हायकोर्टामध्ये. जे ढाल तलवार आणि पक्षनाम गोठवलं गेलं, धनुष्यबाण गोठवलं गेलं, ढाल तलवार दिलं गेलं किंवा मशाल दिलं गेलं, हे प्रकरण घेऊन शिवसेनेचा जो ठाकरे गट आहे तो मुंबई हायकोर्टामध्ये गेलेला आहे. तर मग अशा वेळी ढाल तलवार तिथे उभी झाली पाहिजे किंवा तो उमेदवार त्यांचा आला पाहिजे. आणि म्हणून मग असेही प्रयत्न झाले म्हणतात
तसा आरोपच अनिल परब आणि अरविंद सावंतांनी ठाकरे गटाकडनं केला की ऋतुजा लटके यांच्याशी संपर्क साधून तुम्ही शिंदे गटामध्ये या, तुमचा राजीनामाही मंजूर होईल, तुम्हाला उमेदवारीही मिळेल, तुम्ही निवडून आल्यावर तुम्हाला मंत्रिपद सुद्धा देऊ अशी ऑफरही दिली. आणि मग त्यामध्ये खरंच कमळाचा उमेदवार द्यायचा की नाही द्यायचा याच्यात बराच वेळ गेला. ढाल तलवार या चिन्हावरती शिंदे गटाचा उमेदवार द्यायचा की नाही, दिला तर मग मुरजी पटेल यांनाच सांगायचं की तुम्ही शिंदे गटाकडनं उभं राहा. मग पक्षातनं असा विचार झाला भाजपमधून की मुरजी पटेल यांना आपण का गृहीत धरतो, ते नगरसेवक आहेत, या आधी सुद्धा त्यांच्यावर जी जी जबाबदारी दिली, बंडखोरी करायला लावली तर ते बंडखोर म्हणून सुद्धा मागच्या निवडणुकीत उभे राहिले. आताही आपण त्यांना सांगतोय की तुम्ही शिंदे गटाकडनं उभे राहा, हे योग्य नाही. आपण कमळ हे चिन्ह टेस्ट केलं पाहिजे, कारण शेवटी मुंबईतला एक संवेदनशील मतदारसंघ आहे. सचिन, या मतदारसंघाची लोकसंख्या वाईज जर का रचना बघितली तर मुस्लिम आणि ख्रिश्चन मतं ही खूप निर्णायक ठरत आहेत. जवळपास 16 ते 17% मतं ही अल्पसंख्याकांची आहे. त्याचबरोबर दक्षिण भारतीय समुदायाची पण मतं आहेत. मराठी मतं ही 35 ते 37% आहेत. बरोबर. गुजराती आणि उत्तर भारतीय मतं ही तुलनेनं मराठी आणि अल्पसंख्याक मतांपेक्षा कमी आहेत. आणि म्हणून मग भाजप अशा प्रयत्नात होतं की शिंदे गटाकडनं जर का ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली गेली, त्यात ते यशस्वी झाले ऋतुजा लटकेंचं मन वळवण्यात, तर मग हा सामना तर एकतर्फी होऊ शकेल, कारण ऋतुजा लटके यांच्याविषयीची सिंपती असेलच. रमेश लटके हे लोकप्रिय आमदार होते. पण एक मुद्दा मला या निमित्ताने विचारायचा आहे की ऋतुजा लटकेंसाठी शिंदे गटाने जर प्रयत्न केला, त्यांना मिळाली असती तर ही जागा कदाचित मग भाजपने सोडून शिंदे गटाला दिली असती. एक्झॅक्टली. पण जर शिंदे गटाकडे दुसरा पर्याय नव्हता, केवळ ऋतुजा लटकेंच्या भरोशावर शिंदे गट होता, तर याचा अर्थ भाजपच्या सांगण्यानुसारच शिंदे गट सगळं काही करतोय, खेळी खेळतोय, असं यातून दिसत नाही का? यातनं असंच दिसतंय. मुळात दिसत नाही असं नाही, तर हे असंच आहे असंही म्हणण्याचं धाडस मी करेन. याचं कारण असं आहे की आत्ता खास करून जेव्हा 2 गट पडलेले आहेत, की ठाकरे गटाला म्हटलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाला सांगितलंय की तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना पक्ष घ्या, यांना मशाल दिली, यांना ढाल तलवार दिली. त्यानंतर ठाकरे गटाची गळती थांबलेली आहे. त्यानंतर शिंदे गट हा अस्थिर झालेला आहे. त्यानंतर शिंदे गटाचं जे शिवसेनेबरोबरचं अस्तित्व होतं की आतापर्यंत आम्हीच मूळ शिवसेना, ते संपलेलं आहे. कारण शिवसेना हे पक्षनाम गोठवलं गेलंय, त्याच्या मागे पुढे काही लावून तुम्ही गट म्हणून कार्यरत व्हा असाच आदेश आहे ना केंद्रीय निवडणूक आयोगाचा. आणि त्यानंतर मग एक नॅरेटिव्ह सेट होत आहे की शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या मर्जीवर आपलं सरकार चालवत आहेत. अशा वेळी ऋतुजा लटके ह्या जर का तुम्हाला उमेदवार म्हणून मिळत असतील तरच इथे भाजप उमेदवार देणार नाही तर मग मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार असतील, हे भाजपनी स्पष्ट सांगितलं. त्यासाठी बैठक झाली शिंदे गटाचे नेते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये, आणि मग असं ठरलं की शिंदे गटानं पडद्यामागून व्यूहरचना हाकायची, सूत्र हलवायची आणि भाजप कमळ घेऊन आपला उमेदवार उभा करेल. तिकडे आता ऋतुजा लटके ह्या मशाल चिन्हावरती उभे राहत आहेत. आणि यामध्ये सामना जो होतोय तो आता थेट भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे ठाकरे गटाबरोबर होते. एक ॲडव्हान्टेज जे मी सांगतोय तेव्हाचं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला दिसतंय, कारण त्यांची जी मशाल आहे ती ते मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी लोकांपर्यंत मुंबईमध्ये घेऊन जात आहेत. तसा प्रचार होतोय, हॅमरिंग चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जेमतेम 15 दिवस प्रचार मिळतोय करायला. या 15 दिवसाच्या प्रचारामध्ये जो ठाकरे गट आहे त्याच्याकडनं आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, इतर नेते असतील, ते फक्त टार्गेट किंवा शाब्दिक हल्ला करतील. आणि मग चंद्रशेखर बावनकुळेंसारखा जो हिंदुत्वाचा बचाव दिसतोय ना, त्या मोडमध्ये सर्व भाजपचे नेते आणि शिंदे गटाचे नेते हे उतरलेले दिसतील. यातनं एक वेगळं नॅरेटिव्ह मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी सेट करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. याचा अर्थ असा आहे की भाजप आणि शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना बचावाच्या भूमिकेत सुद्धा राहू शकते. अगदी बरोबर. नेमकं हा जो नवा कार्यक्रम सुरू झालेला आहे, त्या कार्यक्रमाचा जो हेतू आहे तो हाच आहे. हीच आठवड्याची बातमी दिसते सध्या की शिंदे गट हा सध्या बचावाच्या पवित्रात दिसतोय. दुसरी महत्त्वाची जी माहिती आहे ती जी आशिष जाधव यांनी दिलेली आहे ती म्हणजे भाजपने देखील हा विचार केला की मशाली पुढे कमळ हा ब्रँड न्यायचा का,
की शिंदे गटाला एकदा प्रयत्न करू द्यायचा. हीच महत्त्वाची माहिती, हे जे विश्लेषण आहे हेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला मिळणार आहे. या पुढचा जो तिसरा मुद्दा आहे त्याच्यावर मी जाणार आहे. तिसरा मुद्दा तो आहे तो ऋतुजा लटके यांचं जे राजीनाम्याचं नाटक आहे ते मात्र 2 दिवस खूप गाजलेलं आहे. त्यांनी महापालिकेच्या नोकरीचा राजीनामा दिला, तो स्वीकारला गेला नाही आणि तो जर स्वीकारला गेला नाही तर त्यांची उमेदवारी रद्द होऊ शकली असती अशी भीती होती. आणि त्यानंतर मग त्यांना हायकोर्टाचे दरवाजे ठोठावे लागले. हायकोर्टाने फटकारलं आणि मग महापालिकेने राजीनामा त्यांचा स्वीकारला, तसं पत्र त्यांना दिलं. ही झाली घडामोड, ही महत्त्वाची घडामोड आहे. या घडामोडीचा अर्थ मला जाणून घ्यायचा आहे की शिंदे गट हा आधी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने त्यांना कोर्टाने दणका दिला, आता या निमित्ताने कोर्टाने दणका दिला. हे नेमकं खेळी खेळताना आपल्याला कोर्टाचा दणका मिळेल असा विचार का करताना दिसत नाहीयेत? सचिन, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मुंबई ही सगळं काही शिवसेनेची जान आहे. म्हणजे बाळासाहेबांचा जो ब्रँड आहे, ठाकरे ब्रँड, हा मुंबई व्यापणारा आहे. मुंबई काय आहे तर ठाकरेंची मुंबई आहे असं एक समीकरण देशभरात नाही तर जगभरात आहे. बरोबर. आणि तो जो ठाकरे ब्रँड आहे तो एन केन प्रकारे पक्षाबरोबर संपवायचा किंवा कमी करायचा असा प्रयत्न जर का भाजप आणि शिंदे गटाचा असेल तर त्या निमित्तानं ह्या खेळी खेळल्या गेल्या. मग आधी दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क मिळवू न देणे, कारण महापालिकेवर सध्या प्रशासक आहेत. बरोबर. आणि ते प्रशासक आहेत आयुक्त. तर मग अशा वेळेस त्यांनी आडकाठी केली, मग हायकोर्टामध्ये प्रकरण गेलं. या आधी सुद्धा 6 वेळा हायकोर्टानं परवानगी दिल्यानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरती झालेला आहे. बरोबर. यावेळेस 7व्या वेळेस ही परवानगी मिळालेली आहे. पण तेव्हा कारण असं होतं की महापालिकेनं आडकाठी घेतली की आम्ही यांना देऊ शकत नाही. आणि मग तिथे त्यांनी सांगितलं की नाही, त्यांचा अर्ज आलेला आहे, आठवड्यातनं 45 दिवस शिवतीर्थ किंवा शिवाजी पार्क हे राजकीय कार्यक्रमांसाठी आपण देऊ शकतो. बरोबर. आणि तो निकष लागल्यावरती त्यांना ती परवानगी मिळाली. म्हणजे पहिल्यांदा चपराक जी मिळाली मुंबई महापालिकेला ती दसरा मेळाव्याच्या मैदान उपलब्धतेच्या संदर्भात मिळाली. त्यानंतर दुसऱ्यांदा चपराक कुठे मिळाली? ऋतुजा लटके यांचा राजीनाम्याचा अर्ज हा गेल्या महिन्यात आला, तो या महिन्यात महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचला. आयुक्तांनी न्यायालयामध्ये हे सांगितलं काल जेव्हा सुनावणी झाली की ऋतुजा लटके यांच्या विरोधात एक लाचखोरीची तक्रार आलेली आहे, त्याची चौकशी पूर्ण व्हायची आहे, म्हणून आम्ही राजीनामा स्वीकारू शकत नाही. हायकोर्टानं महापालिकेच्या वकिलांना विचारलं की ही तक्रार कधी आली, बरोबर, चौकशी कधी लागली, तर ते म्हणाले की ही काल आली, म्हणजे 12 ऑक्टोबरला आली. आणि मग सगळाच प्रकार हा हास्यास्पद होता. न्यायालयानं सांगितलं की नाही, तुम्हाला ऋतुजा लटके यांच्या सेवेचा राजीनामा हा मंजूर करावा लागेल, तो अमुक वेळेत तुम्ही मंजूर करा, जेणेकरून त्यांना शेवटच्या दिवशी तरी अर्ज भरता येईल. आणि मग त्यांनी त्यानंतर अर्ज भरलेला आहे. दोन्ही वेळेस हायकोर्टाकडनं चपराक, फटकार आणि महापालिकेच्या विरोधात निर्णय झालेला आहे. मला असं वाटतं की इथे जे वकील असतील किंवा जे अधिकारी असतील, जे गोपनीयता आणि कर्तव्यनिष्ठतेची शपथ घेतात त्यांचं कार्य करताना, त्यांनी पण हा विचार करावा की आपले पॉलिटिकल मास्टर्स आपल्याला काहीही सांगू देत, एखादी गोष्ट कोणतीही नियमात बसवा आणि निर्णय घ्या असं जरी सांगत असतील तरी न्यायालयाचा बडगा आहे, न्यायालयात न्याय होतो हेही त्यानिमित्तानं दिसलंय. एक सांगायची बाब अशी की ही नसती उठाठेव जी झाली दोन्ही प्रकरणांमध्ये, यातनं ठाकरे गटाला सहानुभूती मिळालेली आहे. ऋतुजा लटके यांचा एकतर्फी विजय हा न्यायालयामध्ये झाला, आता त्यांना पुढचा विजय हा निवडणुकीमध्ये मिळवायचा आहे असं एक नॅरेटिव्ह सेट झालं. म्हणजे त्यांचा प्रचार हा न्यायालयात लढाई जिंकल्यावरच झाला. इथं सेटबॅक जो बसला तो पुन्हा मुंबई महापालिकेलाच बसला असं नाही, तर नगर विकास मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही बसला, शिंदे गटालाही बसला. आणि भाजप याच्या मागे आहे का याची पुन्हा एक चर्चा सुरू झाली की भाजप हे सगळं करून घेत आहे का, शिंदे असं का करतायत. मला असं वाटतं महाराष्ट्राचं राजकारण सध्या अशा वळणावरती आलंय ना की शह करता करता आपण कधी कधी उभं घालणारं राजकारण करतोय, हे राजकारणी विसरतायत असं दिसतंय. आपण बघितलंय की शरद पवार असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असतील, हे उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचं हे एक कारण आपल्या समोर आलेलं आहे. याचबद्दलचा मुख्यमंत्र्यांचा एक दावा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यात त्यांनी दावा केलाय की धनुष्यबाण याच्यावर बाळासाहेबांची जी शिवसेना आहे तिचाच कसा हक्क आहे. लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं होतं ते आपण बघूया. ये जो धनुष्य बाण जो है ये कहाँ रहेगा, म्हणजे हा जे आपलं धनुष्य बाण ते कुठे राहील,
धनुष्यबाण, देखिए मेरिट से हमारे को कोई किसी को कई बार किसी को बोलने की भी जरूरत नहीं है। मेरिट से धनुष्यबाण जो है बाळासाहेबांची शिवसेना, आमची बाळासाहेबांची शिवसेना म्हणून काल डिक्लेअर केले। हा बाळासाहेबांची, अरे शिंदे बिंदे जाऊ दे, बाळासाहेबांची शिवसेना याला महत्व आहे आणि ते निवडणूक आयोगाने काल मान्य केलेलं आहे। आता ही पोटनिवडणूक मध्ये लागली, नाहीतर धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळायला पाहिजे, मिळाला असता। याचं कारण 55 पैकी 40 आमदार हे आमच्याकडे सोबत आहेत आणि त्यांची मतांची आकडेवारी 39 लाख होते आणि 18 पैकी 12 आमदार शिवसेनेचे 12 खासदार आमच्या सोबत आहेत, त्यांच्या मतांचे आकडे आहेत 69 लाख, म्हणजे 70% पेक्षा जास्ती मेजॉरिटी आमच्याकडे आहे। त्यामुळे बाय मेरिट धनुष्यबाण हा आम्हालाच मिळाला पाहिजे आणि तो पुढे मिळेलच। मी जे बघतोय कालपासून अन्याय झाला, कोण गळे काढतोय, परंतु निवडणूक आयोगाने जे गोठवलं चिन्ह त्यालाही जबाबदार विरोधी पक्षातले लोक आहेत, कारण त्यांना वारंवार संधी दिली की तुम्ही तुमचे कागदपत्र द्या, पण 4 वेळा वेळ वाढवून मागितली। म्हणजे तुमच्याकडे कागदपत्र डॉक्युमेंट नाहीत म्हणून तुम्ही वेळ मागितलं। आता मला काल समजलं की जे डॉक्युमेंट जे ॲफिडेव्हिट आहेत ना 5000 बोगस ॲफिडेव्हिट पण मिळालेले आहेत, पोलिसांनी पकडलेत ते। आणि म्हणून मेरिटवर आम्ही कुणावरही, आम्हाला कुणाचं काही नुकसान नाही करायचं, पण बाय मेरिट जे इतर अगोदर 3-4 वेळा देखील अशा प्रकारे चिन्ह फ्रीज केलेले आहेत, बरोबर ना। आणि ही पोटनिवडणूक मध्ये लागल्यामुळे ती प्रोसेस त्यांना करता आली नाही, परंतु नक्की करतील आणि ते धनुष्यबाण जे चिन्ह आहे, कारण शेवटी लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व आहे, मेजॉरिटी ज्याच्याकडे आहे त्याच्याबरोबरच ते सगळ्या निर्णय होत असतात। म्हणजे फायनली या पोटनिवडणुकीनंतर शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे राहील का? आमची बाळासाहेबांची शिवसेना तर आलेलीच आहे हो, आणि आम्ही बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचे विचार, भूमिका म्हणून आम्ही चाललोय। आता समोर कुठली कंपनी आली आहे माहित नाही मला, पण धनुष्यबाण हा नियमानुसार आम्हाला मिळेल, कारण लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे, लोकशाहीमध्ये घटना आहे, नियम आहे, कायदा आहे, कायद्याच्या बाहेर आम्हाला काहीच नको आहे आणि आम्ही कायद्याच्या विरुद्ध कुठलंही काम केलं नाही। म्हणून तर कोर्टाने देखील जे काही निर्णय दिलेला आहे तो कायद्याप्रमाणे दिलाय, मेजॉरिटीप्रमाणे दिलाय, आम्ही त्याचा आदर केलेला आहे। आपण बघितलं, मुख्यमंत्री म्हणतायत की बहुमताला शेवटी महत्त्व असतं आणि बहुमतानुसार धनुष्यबाणावर आमचाच हक्क आहे। याचबद्दल मला विचारायचं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जे दावे केले गेले आहेत त्याच्यामध्ये शिंदे गटातर्फे 2 महत्त्वाच्या गोष्टी या आठवड्यामध्ये घडलेल्या आहेत। एक तर मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलं की बहुमतानुसार आमचाच धनुष्यबाणावर हक्क आहे, आणि दुसरं प्रतिज्ञापत्रांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केलेला आहे, जे प्रतिज्ञापत्र या सगळ्या कायदेशीर लढाईमध्ये महत्त्वाची ठरणार आहेत। नेमकं याबाबतचे जे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा हा जो दावा आहे याचा नेमका विचार केंद्रीय निवडणूक आयोग याबाबतचा निर्णय घेताना कितपत करू शकतं? सचिन, 2-3 गोष्टी आहेत। एक तर सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेलं की शिवसेना कोणाची, बरोबर, धनुष्यबाण गोठवा अशा याचिका आल्या आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण आलं। सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला जवळपास 1.5 महिना रोखून धरलं की सुप्रीम कोर्टामध्ये खटला आहे, त्यामधली पहिली याचिका जी आहे ती 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातली आहे। कारण ठाकरे गटाकडनं असा युक्तिवाद केला जात होता की 16 आमदार, ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहेत, तेच अपात्र ठरले तर नंतर पक्ष कुणाचा हा विषयच राहत नाही, पक्षांतर बंदी कायदा लागू होतो। पण सुप्रीम कोर्टाने तो विषय बाजूला ठेवला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला सांगितलं की तुम्ही पक्षाबाबत निर्णय घ्या, कारण केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, स्वतःचा निर्णय स्वतः करू शकते। तिथे आधीच मुदती दिल्या गेल्या होत्या ठाकरे गटाला की तुम्ही कागदपत्र सादर करा, प्रतिज्ञापत्र सादर करा, तुमचं म्हणणं काय ते मांडा। त्यामध्ये बराच वेळ घेऊन वेळ काढला गेला असा आरोप हा शिंदे गटाने केला, भाजपनेही तोच केला नंतर। आणि मग मधल्यामध्ये हा निर्णय आला की 2 वेगवेगळे गट आहेत, एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल चिन्ह
दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह. आता जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेलं आणि त्यामध्ये जसं तू म्हणालास की काही बोगस प्रतिज्ञापत्र सापडल्याची क्राईम ब्रांचची चौकशी चाललेली आहे. आता या आरोपात किती तथ्य आहे, काय, हा राजकारणी आरोप प्रत्यारोपाचाही भाग आहे. प्रश्न असा आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाकडं जेव्हा एखादा पक्ष फुटलाय आणि तो पक्ष फुटल्यावरती त्या पक्षाचं मूळ चिन्ह आणि तो पक्ष कोणाला द्यायचा याची जेव्हा सुनावणी होते तेव्हा सगळ्या बाबी ह्या तपासून बघितल्या जातात. म्हणजे तुम्हाला पक्षांतरबंदी कायदा जरी लागू करतो या प्रकरणामध्ये तरी उभी फूट एखाद्या पक्षामध्ये हवी आहे. म्हणजे केवळ संसदीय पक्ष म्हणजे तुमच्या पक्षाच्या एकूण खासदारांपैकी किती खासदार आहेत तर शिंदे गटाकडं 19 खासदारांपैकी लोकसभेच्या 18 राज्यातले आणि एक बाहेरच्या केंद्रशासित प्रदेशाच्या डेलकर मॅडम अशा 19 खासदारांपैकी 12 लोकसभेचे खासदार हे शिंदे गटाकडनं आहे आणि 55 आमदार आहेत त्यापैकी 40 आमदार इन्क्लुडिंग एकनाथ शिंदे हे शिंदे गटाकडे आहेत. तेव्हा शिंदे गटाचा दावा असा आहे की मतांची जर का टक्केवारी धरली जिंकलेल्या मतांची तर ती आमच्याकडे जास्त होते, प्लस पदाधिकारी असतील, काही प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केलेले आहेत. तर आम्हाला मूळ शिवसेना पक्ष नाम जे तुम्ही गोठवलेलं आहे ते पण आम्हाला द्या. म्हणजे मूळ शिवसेना पक्षच आम्ही आहोत ते आम्हाला द्या, प्लस जे मूळ चिन्ह आमचं होतं धनुष्यबाण तेही आम्हाला द्या. तोच दावा एकनाथ शिंदे करतायत. तर ठाकरे गटाचं म्हणणं आहे की नाही, केंद्रीय निवडणूक आयोग काय करेल हे आम्हाला माहिती नाहीये, तो एकतर्फी निर्णय आहे, त्याच्या विरोधात आम्हाला पुन्हा सुप्रीम कोर्टात जायचंच आहे. कारण आमचं असं म्हणणं आहे की पहिली याचिका ही 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भातली होती, त्यावरती सुप्रीम कोर्टानं आधी निर्णय घ्यावा ज्यावरती 1 नोव्हेंबरला सुनावणी आहे. आता पुढे तो निर्णय घ्यावा. तिथे जर का हे शिंदे गटाचे 16 आमदार ज्यामध्ये एकनाथ शिंदेही आहेत ते जर का अपात्र ठरले तर मग पुढचं सगळं मिथ्या ठरतं, ते गैरलागू ठरतं. आत्ता वेळ काढली गेलेली आहे पण आम्हाला तसं नाही. आम्हाला न्यायदेवतेवरती पूर्ण विश्वास आहे आणि हे जे घटनापीठ आहे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली त्यावरती विश्वास आहे आणि त्यांनी या बाबतीत निर्णय घ्यावा. पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असेल तर का होत नाही हे न्यायालयाला सांगावं लागणार आहे. हे एक मोठं आव्हान घटनापीठासमोरही आहे. तेव्हा हा जो खटला आहे हा एक लँडमार्क डिसिजनचा खटला आहे. एक असा प्रेसिडेन्स म्हणजे असं उदाहरण पुढच्या खटल्यांसाठी राहणार आहे की आधीचे जे काही निर्णय झालेले आहेत त्यांना बदलवण्याची क्षमता या निर्णयामध्ये आहे किंवा एक वेगळा पायंडा पाडण्याची क्षमता आहे. आणि म्हणून मग ही खूप मोठी लढाई आहे. ही जरी सुप्रीम कोर्टाची लढाई आहे, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची लढाई आहे, पण ही लढाई रस्त्यावरची लढाई आहे. इट्स अ बॅटल ऑफ परसेप्शनची आहे की जनमत तुम्ही कसं घेता. कारण आज क्षणिक एखाद्याला फायदा होईल पण कदाचित लॉंग रन मध्ये तो होणार नाही. लॉंग रन मधला फायदा हा ठाकरे गटाला दिसतोय. त्यांना असं वाटतं की आम्हाला पक्ष राहील. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काँग्रेस राष्ट्रवादी तो विचार करते आहे की आदित्य ठाकरे हा जो एक फॅक्टर आहे हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे की त्यांच्याकडे स्वतःचा पक्ष आहे, बरोबर, स्वतःचे शिवसैनिक आहे, प्लस त्यांच्याकडे वय आहे. ही इज 33 रनिंग 32 पूर्ण अशा अवस्थेमधला एक तरुण जो खूप तयार आहे, राजकारणी आहे, श्रूढ राजकारणी आहे, 24/7 राजकारण करतोय. त्याच्याकडं वय असल्यामुळं, पक्ष असल्यामुळं आणि पुढं पूर्ण करिअर असल्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी साथ सोडतील असं दिसत नाही. आणि त्यामध्येच उद्धव ठाकरेंनी ही गोम ओळखलेली आहे, इंगित असं ओळखलेलं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आता आलोच आहोत ना, तर आता यांच्यासोबतच राहायचं आहे, आता भाजपच्या विरोधात लढायचंच आहे, भाजपच्या विरोधात एकत्रच यायचं आहे. मला तर कधी कधी असं वाटतं त्यांची भाषणं ऐकल्यावरती की तेच जास्त आग्रही आहेत की भाजपच्या विरोधात आपण सगळ्यांनी उभं राहावं, एक यावं यासाठी. अगदी अगदी बरोबर आहे. आपला चर्चेचा चौथा मुद्दा हाच होता की धनुष्यबाणावर जो मुख्यमंत्र्यांनी जो दावा केलेला आहे त्या दाव्याचं नेमकं काय, आणि याच अनुषंगाने आता जो मुद्दा आलेला आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे उद्धव ठाकरे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर राहण्यासाठी आग्रही काय आहेत. आणि याचाच प्रत्यय जो आलेला आहे तो नुकताच गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांचा 75वीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामधलाच जो सगळं चित्र दिसलंय तोच आपला चर्चेचा 5वा मुद्दा आहे महत्त्वाचा, की महाविकास आघाडीने छगन भुजबळ यांच्या 75च्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन केलं का. जी दृश्य दिसत आहे त्या दृश्यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार असे सगळेच दिग्गज नेते त्या ठिकाणी एकत्र आले होते. मला आशिष याच निमित्ताने विचारायचं आहे की हा जो मुद्दा आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेस
हे दोघंही शिवसेनेसोबत राहण्यासाठी उत्सुक आहेत, हे जे आपलं विश्लेषण आहे. तर राहुल गांधींची जी भारत जोडो यात्रा आहे त्या यात्रेमध्ये देखील असंच काहीसं शक्ती प्रदर्शन महाराष्ट्रात दिसू शकतं का? राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये खरं तर 6 नोव्हेंबरला येत आहेत आणि 16 दिवस असत आहेत. 4 जिल्ह्यातून ते मध्य प्रदेशमध्ये जाणार आहेत. राहुल गांधी येण्याआधी इथे निवडणूक पार पडते आहे. ज्या दिवशी राहुल गांधी यांचं नांदेडमध्ये आगमन होत आहे म्हणजे महाराष्ट्रात, त्या दिवशी निकाल लागतो अंधेरीपूर्व पोटनिवडणुकीचा. हा योगायोग आहे आणि हा एक कोइन्सिडन्स बघितल्यावरती असं दिसतं. खास करून तू कालच्या कार्यक्रमाचा जो उल्लेख केला काल परवाच्या, की छगन भुजबळ यांच्या 75चा सोहळा होता, तो पूर्णपणे उद्धव ठाकरेंनी हायजॅक केला. बरोबर. त्यातली बातमी काय असेल तर ती आहे, म्हणजे उद्धव ठाकरे हे सध्या सहानुभूतीच्या लाटेवरती स्वार होऊ शकतात अशा स्थितीमध्ये आलेले आहेत. ही चुणूक जी आहे किंवा संकेत हे कालच्या सोहळ्यामध्ये दिसलेले आहेत. बरोबर. यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की व्यासपीठावरती महाविकास आघाडीचे सगळे नेते आहेत, पण त्याच वेळी मुख्यमंत्री निमंत्रण देऊनही आलेले नव्हते किंवा उपमुख्यमंत्री किंवा भाजपचे नेते नाही आहेत. त्यांना बोलावलं गेले की नाही मला माहिती नाही, पण विरोधकांचा हा मेळावा झाला आणि तिथे असं दिसलं की निर्विवाद नेतृत्व हे उद्धव ठाकरेंकडे दिलं गेलं आहे महाविकास आघाडीकडनं, हेही स्पष्ट झालेलं आहे. कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे ना सचिन, तू न्यूज एडिटर आहेस, तुला जास्त कळतंय की ठाकरे गट शिंदे गट यांच्या बातम्यांमध्ये अगदी भाजपलाच नाही, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनाही स्पेससाठी मारामार आहे. अगदी बरोबर. त्यांना हेडलाईन्स क्वचित मिळते, बाईट किंवा प्रतिक्रिया दिली तरी तो लागेल याची शाश्वती नाही आहे. कारण इतक्या बातम्यांनी न्यूजव्हील टी व्ही चॅनल्सशी किंवा वर्तमानपत्रांच्या मुखपृष्ठाच्या भरलेली आहे की तिथे भाजपचे नेते किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही स्पेस मिळेल की नाही. याच निमित्ताने एक मुद्दा उपस्थित विचारायचा आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नाव राजकारणातलं सध्याचं शरद पवार याबाबत खूप कमी बोलतायत किंवा जेव्हा बोलतात तेव्हा अगदी थोडी प्रतिक्रिया देत आहेत. त्याचं कारण काय असू शकतं? मला असं वाटतं शरद पवारांना हे माहिती आहे. कारण तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या माणसानं 53 वर्ष संसदीय राजकारणात काढली आहेत, 1967ला त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली, तेव्हापासून आत्तापर्यंत विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, विधान परिषद असू दे की आता राज्यसभा असू दे, प्रत्येक सभागृहात ते सदस्य राहिले. एकही निवडणूक आयुष्यामध्ये तसे हरले नाही. जो माणूस 53 वर्षांपासून संसदीय राजकारणामध्ये आहे, भरपूर उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचं हार्डवेअर होतं, ते राजकीय होतं, राजकीय सभांच्या व्यासपीठावरती होतं, पण नंतर मात्र ते खास मित्र होते. त्यांच्या मैत्रीच्या अनेक सुरस कथा माहिती आहेत. अगदी नंतर तर ते नातेवाईकही झालेत सुप्रिया सुळे यांच्या लग्नाच्या निमित्तानं. सांगायचं तात्पर्य असं आहे की शरद पवारांना हे माहिती आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे बिहार किंवा उत्तर प्रदेशच्या पातळीवरती नेतो म्हटलं तरी जाऊ शकत नाही. त्याला राजकीय पार्श्वभूमी आहे, एक संस्कृती आहे, ती कितीही ढासळवतो म्हटलं तरी ढासळू शकत नाही. म्हणजे आज जर का सहानुभूतीचा विचार केला तर आज ना उद्या ती ठाकरेंची सहानुभूती ठाकरेंकडे जाऊ शकते. त्यांचा पक्ष उभारीला वेळ आहे, सध्या आपली वेळ नाही आहे, शांत राहूया. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या प्रश्नाचं खरं उत्तर ते हे आहे की आत्ता एक अशी चर्चा दिसते जी ऐकायला येते किंवा काही असे विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की जर का उद्या 2024चा विचार केला आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ठाकरे गट अशी महाविकास आघाडी म्हणून कोणती निवडणूक झाली विधानसभेची किंवा लोकसभेची, तर फायदा हा राष्ट्रवादीला जास्त होऊ शकतो. कोणामुळं? तर उद्धव ठाकरेंविषयीच्या सहानुभूती. म्हणजे शिवसेनेकडं ठाकरे गटाकडं तितकी पक्ष संघटना बळकट नाही जेवढी ती राष्ट्रवादी काँग्रेसकडं आहे. आणि विधानसभेचा विचार केला तर राष्ट्रवादीला शिवसेनेच्या पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. आणि तो विचार करून आपल्याला एन केन प्रकारे शिवसेनेसोबतच म्हणजे ठाकरे गटासोबतच राहायचा आहे हा विचार जसा शरद पवारांनी केला आहे तसाच तो काँग्रेसनंही केलेला दिसतोय. आणि म्हणून मग काँग्रेसचे नेते असू देत, राष्ट्रवादीचे नेते असू देत, सोनिया राहुल गांधी असू देत की शरद पवार असू देत, ते उद्धव ठाकरेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत.
हे बोलत नाहीयेत, लक्षात घ्या. याच त्याची निमित्ताने एक मुद्दा उपस्थित विचारायचा आहे. संजय राऊत यांची कमतरता शिवसेनेला जाणवत असताना सुषमा अंधारे कुठेतरी ती जागा भरून काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. खरं तर इट्स अ गुड क्वेश्चन. काल परवाकडे काही इंग्रजी राष्ट्रीय चॅनल्सनी आणि काही हिंदी राष्ट्रीय चॅनल्सनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख हा लेडी संजय राऊत म्हणून केला. मला असं वाटतं खूप घाई होते. सुषमा अंधारे ह्या तळागाळातल्या कार्यकर्त्या आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या राजकीय पक्षात जरी राष्ट्रवादी काँग्रेस आधी आल्या असतील पण रमल्या नाहीत. आता मात्र शिवसेनेमध्ये त्या ज्या इनिंग खेळत आहेत, आउटस्टँडिंग इनिंग आहे. खास करून शिवसेनेला एक असा फायर ब्रँड वक्ता मिळालेला आहे सुषमा अंधारेंच्या रूपात, की जो लोकांची नस ओळखून बोलते आहे आणि नुसतं बोलत नाही आहे तर विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देते आहे. नुसतं प्रत्युत्तरच देत नाही आहे तर सगळ्यांना अंगावरती झेलू पाहते, त्यांचे आरोप घेऊ पाहते, त्या आरोपांना भिडते आहे. एक असं स्पिरिट की जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कदाचित उद्धव ठाकरेंच्या सांगण्यामुळे किंवा करणीमुळे असेल, शिवसैनिक काहीसा शांत झाला होता. सुषमा अंधारे ती मशाल जी आहे ती पेटवण्याचं काम करतात. संजय राऊत त्या आहेत का? आय डिफर, कम्प्लिटली डिफर. त्या संजय राऊत होऊ शकत नाही. कारण संजय राऊत यांची ख्याती वेगळी. त्यांनी ज्या पद्धतीनं गेले 3 वर्ष किल्ला लढवला आणि आता तुरुंगात गेलेले आहेत. परवा त्यांचं जे पत्र व्हायरल झालं त्या पत्रामध्ये त्यांनी ट्विट केलं म्हणून ते व्हायरल झालं. तर त्या पत्रामधून त्यांनी जे सांगण्याचा प्रयत्न केला तो हाच आहे की काय झालंय, काय होतंय. मला असं वाटतं सुषमा अंधारेंसारख्या ज्या नेत्या मिळालेल्या आहेत शिवसेनेला याची गरज होती. बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या संघटनेमध्ये, एखाद्या राजकीय पक्षामध्ये सर्व नेते जे आहेत ते कुठल्या ना कुठल्या कारणामुळं हातचं राखून बोलतात. सुषमा अंधारेंची USP आहे की त्या हातचं राखून बोलत नाहीत आणि त्या ज्या बोलतात त्यातनं पुढे भाजपच्या रिॲक्शन्स येत आहेत. महत्त्वाचं कधी असतं ना सचिन, की तुम्ही काही बोलल्यावरती त्याची दखल विरोधकांनी घेतली पाहिजे. सत्ताधारी इथं विरोधक जर का असतील शिवसेनेचे म्हणजे ठाकरे गटाचे तर सुषमा अंधारेंची दखल घेतली जाते. मला असं वाटतं हे खूप सिग्निफिकंट आहे आणि म्हणून मग सुषमा अंधारे असतील किंवा अन्य कोणी असतील, शिवसेना ठाकरे गट एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही महाविकास आघाडीचं नेतृत्व करतो आहोत. आम्ही जरी डार्क एजमध्ये आलोत म्हणजे आम्ही जरी एका साईडला फेकलो गेलो किंवा छोटा गट झालाय, आज 15 आमदार आहेत फक्त ठाकरे गटाकडे आणि 6 खासदार आहेत, तरी सुद्धा ठाकरे गटाची चलती आहे. का आहे? कारण बाउन्स बॅक करायला त्यांनाच वाव आहे. म्हणजे समोरचा पुन्हा उभारी घेऊ शकतो हे महाराष्ट्राला वाटतंय, हे प्रसारमाध्यमांना वाटतंय, म्हणून तर त्यांना इतका स्कोप मिळतोय. आणि म्हणून मग हे आत्ताचं जे राजकारण आहे हे राजकारण फार लॉंग लास्टिंग आहे असं वाटत नाही. निवडणुकांमध्ये हा निर्णायक फरक जो आहे तो दिसत राहील आणि तसं मग राजकारण पुढं होत राहील. मला असं वाटतं की आता कसोटी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आहे, त्याचबरोबर शिंदे गटाची जो भाजपबरोबर सरकारमध्ये आहे त्यांची आहे की एकनाथ शिंदेंना आपलं राजकारण करता करता गव्हर्नन्स म्हणजे प्रशासनही, शासन ज्याला म्हणतात शासन, गव्हर्नन्स बरोबर शासनही दाखवावं लागणार आहे. दोन्ही पातळींवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा टिकाव धरतात, किती भक्कमपणे बॅटिंग करतात यावरती शिंदे फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. अगदी बरोबर आहे. निवडणूक हा त्यातला खूप मोठा पाडाव आहे. खास करून अंधेरी पूर्वची ही जी निवडणूक आहे ती लिटमस टेस्ट का आहे, इथे काय होतं यावरती बरंच काय अवलंबून आहे. अगदी बरोबर आहे. म्हणूनच या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असेल. एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने विचारायचा आहे की अंधेरीच्या निवडणुकीचा निकाल उद्या काहीही लागला तरी मशाल हे चिन्ह जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेला ही एक मोठी संधी आहे आणि कदाचित भविष्यात कायदेशीर लढाईमध्ये शिवसेना मुंबई महापालिका निवडणूक या चिन्हावरच लढण्याचा प्रयत्न करू शकते. एक लक्षात घ्या, 2 गोष्टी आहेत. एक तर शिवसेना आपलं पक्षनाम जे आहे शिवसेना हे मिळवण्याचा ठाकरे गट पुरेपूर प्रयत्न करणार, तसाच तो प्रयत्न शिंदे गटाही करणार. धनुष्यबाण हे जे मूळ चिन्ह आहे, जे धनुष्यबाण देवारात ठेवून बाळासाहेब ठाकरे त्याची पूजा करायची, ते धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळालं पाहिजे असा प्रयत्न दोन्ही गट करतील. म्हणजे लढाई इथं संपत नाहीये. लढाई ही शिवसेना आणि धनुष्यबाणासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जाणारच आहे. बरोबर. दुसरीकडे मला जे दिसतंय ते हे आहे
की अस्तित्वाची लढाई दोघं जणही लढतायत, म्हणजे दोन्ही गट. बरोबर. ठाकरेंसाठी जशी अस्तित्वाची लढाई आहे तशीच ती शिंदे गटाच्या 40 आमदारांसाठी सुद्धा आहे. कारण त्यांचंही भवितव्य 2024च्या आधी जरी सेफ दिसत असलं, ते आमदार असले तरी 2024ला काय होईल. कारण आतापर्यंतचा जो इतिहास आहे, शिवसेनेतून बाहेर पडून ज्यांनी ज्यांनी बंड केलंय त्यांना फार काही यश दुसरीकडे मिळालेलं नाहीये. जरी छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पहिले उपमुख्यमंत्री झाले असले तरी परवाच्या सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे काय म्हणाले की आज जर का छगन भुजबळ आमच्या सोबत असते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. तर मला असं वाटतं ह्याच गोष्टी असतात राजकारणामध्ये. खूप सजगतेनं पावलं उचलावी लागतात, पण त्याच वेळी राजकीय पावलं जी उचलली जातात आणि तिथे जर का कोर्टबाजी झाली, इथे का खोळंबलंय शिंदे गट आणि भाजपची गोची कुठं झाली आहे, सुप्रीम कोर्टात नको तितका वेळ हे प्रकरण लांबलं आणि त्यामुळं वेळ मिळाला नाहीये. जनमत काय आहे याची चाचपणी आता सगळेच करतायत. अगदी बरोबर आहे, जनमताची चाचणी करताय. शेवटचे 2 प्रश्न मला आता या कार्यक्रमात विचारायचे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती आहे असं चित्र, परसेप्शन तयार झालेलं आहे. पण 2024चा विचार करता पुढच्या 2 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंना ह्या सहानुभूतीला कशात कन्वर्ट करायला लागेल, मतांमध्ये कन्वर्ट करायचं तर काय काय करावं लागेल. कारण 2 वर्ष सहानुभूती टिकेल या दृष्टीने काही करावं लागेल की ती टिकणार नसेल तर त्याचा आता फायदा कसा करून घेता येईल. सचिन, एकतर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जी आहे त्यामध्ये जर का असं गृहीत धरू की ऋतुजा लटके यांचा विजय झाला तर ठाकरे गटासाठी लढाई ही अधिक निर्णायक बनते. कारण मग त्यांना पुढची लढाई ही मुंबई महापालिका निवडणुकीची लढायची आहे, ठाणे महापालिका निवडणुकीची लढायची आहे, नाशिक महापालिका निवडणुकीची लढायची आहे, पुणे महापालिकेची लढायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे औरंगाबाद महापालिकेची लढायची आहे. म्हणजे काय की मुंबई महापालिका जेवढी महत्त्वाची आहे तर इतरही महापालिका ह्या काही इतक्या सोप्या सहज नाही आहे. तिथे भलेही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी असेल. म्हणजेच अंधेरी पूर्वमध्ये विजय झालाच पाहिजे. त्यानंतर मशाल हे चिन्ह जर का कंटिन्यू राहिलं तर पुन्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मशाल घेऊन जायचं आहे. म्हणजे जर का उद्या शिंदे गटाला धनुष्यबाण मिळालं तरी मशाल तर ठाकरे गटाकडे कायमच राहणार आहे. म्हणजे या अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये येन केन प्रकारे मशाल हे चिन्ह ते हॅमर करणारच आहे. कारण त्यांना माहिती आहे धनुष्यबाण मिळालं तर वेल अँड गुड, नाही मिळालं तर मशाल आपल्या हातात आहे जे आपल्याला हवं होतं. मला तर काही सेनेच्या नेत्यांनी म्हणजे ठाकरे गटाच्या असंही सांगितलं की आम्हाला पूर्ण खात्री होती की पहिले 2 ऑप्शन हे उडवतील, म्हणूनच आम्ही 3ऱ्या ऑप्शनला आम्हाला मशाल पाहिजे होती म्हणून ठेवली. आत्ताही त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना हा शब्द आधी आलेला आहे आणि नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आलेला आहे. आमच्याकडे शिवसेनाही आहे, उद्धव ठाकरेही आहेत, बाळासाहेब ठाकरेही आहेत आणि ठाकरे आडनावही आहे, सगळंच काही आहे. आम्ही विन विन मध्ये आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, ह्यानं जरतरच्या गोष्टी आहेत की विन विन मध्ये आहोत, सिंपती वेव आमच्या बाजूनं हलकीशी दिसते आहे. सगळं काही पक्ष संघटनेवरती अवलंबून आहे. तुमची पक्ष संघटना किती बळकट आहे, कारण समोर भाजप ही एक मॅमथ मशिनरी घेऊन इलेक्शनची कोणतीही निवडणूक लढतं. बूथ मॅनेजमेंट त्यांचं प्रचंड तगडं आहे इतरांच्या तुलनेमध्ये. आणि जसं तू म्हणालास की जर का वेळ लागत गेला तर उद्धव ठाकरेंविषयीची जी सहानुभूती ही अशी टिकेल का, ती टिकवण्यासाठीच तर प्रयत्न करायचा आहे. मग तो प्रयत्न उद्धव ठाकरेंना काय करायचा आहे की तुम्हाला राज्यामध्ये जरी तुमच्या शारीरिक मर्यादा असतील ऑपरेशनमुळं किंवा अन्य कारणामुळं, तरी तुम्हाला 4 कोपऱ्यातून 3-3, 4-4 दिवसांच्या यात्रा काढून तुम्ही राहुल गांधींसाठी की सारखी भारत जोडो यात्रा पायी चालत दररोज 25 किलोमीटर असं करू नका, पण निदान 2 जिल्ह्यांमध्ये 2 सभा तर घेऊ शकतात. निर्णायक जिल्ह्यांमध्ये विभागीय पातळीवरती 2 सभा घेऊ शकता, सकाळी 1 संध्याकाळी 1 असे 3-3 दिवसांचे दौरे जर का तुम्ही 4 आखले आणि मग यात सातत्याने लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. एक तर हे तर मलाही दिसत आहे विश्लेषक म्हणून, इतके वर्ष बघतोय की बाप लेकर म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कधीही शिवसैनिकांना इतके भेटले नसतील तितके या गेल्या 3 महिन्यात भेटले. हा एक खूप मोठा फरक त्यांच्या एकूणच दैनंदिन व्यवहारामध्ये पडलेला आहे. हा जर का त्यांनी वाढवला आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांमुळे एक दिसलं आहे की त्यांनाही ॲक्सेप्टन्स आहे, त्यांचं वक्तृत्व हे चांगलं दिवसेंदिवस होत आहे
ते तीक्ष्ण वार करतायत शिंदे गटावरती, भाजपवरती. मला असं वाटतं महाराष्ट्राचं राजकारण हे दिवसेंदिवस अटीतटीचं होणार आहे. काटेकी टक्कर सगळीकडे असणार आहे. अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये एकतर्फी सामना नक्कीच नाही आहे. मी अनुभवानं सांगतोय, भाजप ही निवडणूक काटेकी टक्कर करणार, कारण भाजपचं बूथ मॅनेजमेंट हे कमालीचं चांगलं आहे. डोअर टू डोअर कॅम्पेनिंग असतं आणि त्याचबरोबर शिवसेना त्वेषानं म्हणजे ठाकरे गट उडते आहे. मला यामध्ये फक्त शिंदे गटाची काळजी दिसते आहे की ढाल तलवार ही भिंतीवरती राहते आहे, ती काही मैदानात येत नाही आहे. अगदी बरोबर. कमळाला सपोर्ट करताना जर का उद्या असा आरोप झाला हां हां की तुम्ही भाजपचा 107वा आमदार वाढवण्यासाठी प्रयत्न करताय, मग तुम्ही काय साध्य केलं स्वतः, हा प्रश्न ठाकरे गटाकडनं किंवा ठाकरेंकडनं एकनाथ शिंदेंना विचारला जाईल. त्यासाठी एकनाथ शिंदेंकडे उत्तर काय? अगदी बरोबर आहे. एकनाथ शिंदेंकडे उत्तर काय? आणि याच सगळ्याबद्दलचा माझा शेवटचा प्रश्न आहे की हे 5 मुद्दे आपण जी चर्चा केली आहे, अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक असेल, तिथपासून मुख्यमंत्र्यांचा दावा आहे, महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन आहे, या सगळ्यांचा विचार केला तर या आठवड्याची नेमकी बातमी काय निघते? सचिन, एका ओळीमध्ये जर का सांगायचं झालं ना तर त्याला विश्लेषण करायची गरज नाही. आत्ता या आठवड्याच्या शेवटी काय झालंय? मशाल हातात आहे, ढाल तलवार भिंतीवरती आहे आणि कमळ फुलणार की नाही ते बघायचं आहे. अगदी बरोबर आहे आशिष. हाच मुद्दा आहे की ढाल तलवार जी आहे ती भिंतीवर गेलेली आहे, हातात मशाल आलेली आहे. आता मशाल पेटते की तिथे कमळ फुलतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंधेरीची निवडणूक ही गेम चेंजर ठरणार का ते येत्या काही काळातच कळेल. या सगळ्या राजकीय घडामोडी तुम्हाला जर सातत्याने बघायच्या असतील, त्याचं विश्लेषण बघायचं असेल तर लोकमतचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, त्याचं बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील, आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करा आणि आमचं पेज लाईक करा.